MIDC पोलीस ठाणे हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शांतीनगर परिसरात MIDC प्रशासनानं आज पहाटे मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवली। MIDCच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या झोपड्या आणि पत्र्याच्या शेड हटवण्यासाठी प्रशासनानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत ही मोहीम पार पाडली। पहाटे 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास अचानक कारवाई सुरू झाल्यानं परिसरातील रहिवाशांची एकच धांदल उडाली। अनेक कुटुंब झोपेत असतानाच अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रसामग्री घटनास्थळी दाखल झाल्यानं नागरिकांनी आपापलं साहित्य आणि घरगुती वस्तू वाचवण्यासाठी धावपळ केली। काही वेळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच मोठ्या संख्येनं अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाच्या MIDC विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली। अतिक्रमण हटवण्यासाठी JCB आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जागेवर अनेक वर्षांपासून झोपड्या आणि पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते। या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे MIDCच्या विकास कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्यानं प्रशासनानं कारवाईचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान कारवाईमुळे प्रभावित झालेल्या काही नागरिकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केली असून अचानक करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मात्र MIDC प्रशासनानं कायदेशीर प्रक्रियेनुसार अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवल्याचं स्पष्ट केलं। या कारवाईमुळे शांतीनगर परिसरात दिवसभर चर्चेला उधाण आलं असून MIDC हद्दीतील इतर अतिक्रमणांवरही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, अंबड।